महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या असलेले शहर म्हणजे पनवेल शहर आणि याच पनवेल शहराच्या बाजूला आता तिसरी मुंबई सुद्धा येत आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा येत आहे आणि त्यामुळे याच अनुषंगाने आता या वाढत्या लोकसंख्येला आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, घन कचरा असेल या संदर्भामध्ये पूर्णपणे स्वावलंबित्व करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने अनेक उपाय केलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सर आहेत. सर, काय म्हणाल, सर्वात जास्त वाढती लोकसंख्या आणि आपण काय उपाययोजना करतोय आता? नमस्कार. पनवेल महानगरपालिका आता साधारणतः 12 लाखाच्या आसपास आता आमची लोकसंख्या आहे. त्यामध्ये ही जेवढी नागरिक लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये आरोग्य समस्या फार मोठ्या होत्या या ठिकाणी. तर मग नॅशनल अर्बन हेल्थ मिशन जे आहे त्याच्या अंतर्गत महानगरपालिकेने फार मोठी झेप घेतली. त्यामध्ये आता अर्बन PHC आपण जे म्हणतो त्या जवळजवळ 15 आम्ही या ठिकाणी स्थापन केल्या आहेत. या व्यतिरिक्त आरोग्यवर्धिनी केंद्र आपण म्हणतो ते आम्ही 9 स्थापन केले आहेत. आपला दवाखाना 2 आम्ही स्थापन केले आहेत आणि फिरते दवाखाने कष्टकरी लोकांसाठी त्यांच्या वस्त्यांपर्यंत जाण्यासाठी अशा आपण त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सोयी अधिक नर्सेस आपण त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या अशा प्रकारचे 2 व्हॅन्स आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या होत्या. या अनुषंगाने नॅशनल अर्बन हेल्थ मिशनचं 100% अंमलबजावणी करणारी ही एकमेव महानगरपालिका आपली या महाराष्ट्रामध्ये आहे. या व्यतिरिक्त आरोग्याच्या अनुषंगाने माता बाल संगोपनच्या अनुषंगाने आपण मॅटर्निटी हॉस्पिटल एक स्थापन करतो. आता कळंबोलीला त्या ठिकाणी सिडकोने आपल्याला एक भूखंड दिलेला आहे. त्याच्यावरती 450 बेडचं हे मॅटर्निटी हॉस्पिटल असणार आहे. याचे एस्टिमेट्स आणि प्लॅन्स आम्ही सगळे तयार केले आहेत आणि त्याची निविदा आता ह्या 8 आठवड्याभरामध्ये आमची प्रसिद्ध होईल. साधारण 439 कोटी रुपये आम्ही त्यावरती खर्च करतोय आणि 13 मजल्याचं हे मोठं हॉस्पिटल असणार आहे. त्यातून फार मोठी आपल्या महिलांना याच्यामधून फार मोठी ऑपरेशन्स किंवा चांगल्या प्रकारे त्यांना कन्सल्टन्सी वगैरे ह्या सगळ्या दिल्या जातील. त्याची वैद्यकीय तपासणी चांगल्या होतील. या व्यतिरिक्त संसर्गजन्य आजाराचं जे रुग्णालय असतं HDS म्हणतो आपण त्याला, तर त्याची आपण कळंबोली इथे हे करतोय. ते 50 बेड्स असणार आहे. त्यातून मग चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आम्ही आता ह्या नवीन अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन केले आहे. सर, आता सर्वात महत्वाचा मुद्दा की पाणी पुरवठ्याचा. लोकसंख्या वाढते कुठेतरी, आता एप्रिल मे महिना येतो आणि लोकसंख्येला पाणी पुरवठा पुरत नाहीये. आपण नवीन धरण बांधतोय, कशी सोय करतोय पाण्याची? आताच्या घडीला महानगरपालिका हद्दीमध्ये आम्हाला 220 MLD पाणी पुरवठा आम्ही आता करतोय. परंतु जवळजवळ आत्ताच कमीत कमी 30 MLD ची पाण्याची तूट मोठी होते. त्यामुळे खारघर आणि हा परिसर जो आहे काही त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी टंचाई आहे. पाणी टंचाई कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही JNPT आमची वॉटर सप्लाय स्कीम जी MGP करते त्याच्यामध्ये असणारे अडथळे दूर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला आहे आणि ती आता कार्यान्वित होते. मे अखेरपर्यंत ह्या आमची ती कार्यान्वित होईल. त्यामुळे 100 MLD पाणी वाढीव पाणी पुरवठा आमच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. महानगरपालिकेचं देहरंग नावाचं जे धरण आहे त्याच्या खाली आम्ही तिथे नवीन वॉटर सप्लाय स्कीम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आताच्या घडीला फक्त 12 MLD पाणी आम्ही त्यातून घेऊ शकतो. परंतु इव्हन पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी ते देखील आम्ही त्याच्यामध्ये केटर करून त्याच्यामार्फत जवळजवळ 26 MLD पर्यंत पाणी पुरवठा होईल अशा हिशोबाने आम्ही करतोय. तर ती वॉटर सप्लाय स्कीम झाल्यानंतर साधारण 150 कोटीचा त्याला आम्हाला खर्च होईल. ती जर का झाली तर महानगरपालिकेचं ऑलमोस्टली प्रतिवर्षी 16 कोटी रुपये आमचं त्यामध्ये सेव्हिंग होणार आहे आणि ती फक्त ग्रॅव्हिटीवरती पूर्णपणे चालेल ती. त्यामुळे भविष्यामध्ये देखील पाण्यामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या अनुषंगाने ते उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त महानगरपालिकेला भविष्यामधील जी आता 2036 मधली जी पाण्याची आमची रिक्वायरमेंट आहे ती 266 MLD ची आपल्याला गरज पडणार आहे. त्या अनुषंगाने पहिल्यांदा डोल व्हॉल धरण जे आहे आपलं बंधारा जो आहे कुंडलिका नदीवरचा त्याच्यावरचा आम्ही प्रस्ताव तयार केला होता. परंतु तो फिजिबल नाहीये असं पाटबंधारे विभागाचं म्हणणं आल्याप्रमाणे मग आम्ही बाळंगा धरण जे आहे जे सिडको मार्फत डेव्हलप करण्यात येते त्याच्यामधून पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही राजकीय स्तरावरती आणि पॉलिटिकल स्तरावरती आणि प्रशासकीय स्तरावरती याचा पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि त्याच्या वतीमध्ये आता प्रगतीपथावरती ही गोष्ट आहे आणि सिडको मार्फत देखील ते उर्वरित धरण पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कारवाई सुरू झालेली आहे. सर, लोकसंख्येमुळे आहे ती मुंबई आणि नवी मुंबईला आहे सध्या कचऱ्याचा समस्या निर्माण झालेली आहे. कचरा टाकायचा कुठे, त्याचं पुनर्ही कसं करायचं हा प्रश्न झाला. पनवेल महानगरपालिका या अनुषंगाने काय करणार? सर्वप्रथम कचरा जनरेशन जो होतो तो प्रत्येक घराघरातून गोळा करणं ह्या अनुषंगाने आम्ही ट्रान्सफर स्टेशन्स आम्ही आता केलेले आहेत. 2 ट्रान्सफर स्टेशन्स आमची आता ह्या वर्षामध्ये आमची पूर्ण होतील आणि 2 ट्रान्सफर स्टेशन ही पुढच्या वर्षामध्ये आमची पूर्ण होतील. अशी टोटल 4 ट्रान्सफर स्टेशन्स आम्ही करतोय जेणेकरून कचऱ्याचं जे वहन आहे ते सुरक्षितरित्या आणि कुठल्या प्रकारे कचरा न बाहेर पडता आणि कुठल्या प्रकारे वास न येता नागरिकांना कुठल्या प्रकारची दुर्गंधी न येता अशा प्रकारचं वहन केलं जाऊ शकतो. त्यामध्ये मेकनाइज स्वीपर्स आपण आता 4 घेतोय आपल्या ठिकाणी. म्हणजे जे मोठे रोड्स वगैरे जे आहेत आता पनवेलमध्ये आपण बघता की 5 मोठे मेगा रोड्स आपल्या म्हणून जातात त्याची स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने पण मेकनाइज स्वीपरची व्यवस्था केली आहे.
काही छोटे मेकॅनिकल स्वेपर्स आतल्या गल्ल्यामुळे पण त्याच्यामध्ये झाडतील या हिशोबाने आपण करतो आहोत. जास्तीत जास्त मेकॅनिकली सक्शनच्या बेसवरती कशा प्रकारे करता येईल ह्याच्याबद्दल आपण आता दक्ष राहतो. धुळीचा जो मोठा प्रश्न आहे तो देखील त्याच्यामुळे सॉर्ट आउट होऊ शकेल. या व्यतिरिक्त जे कचरा जो गोळा होईल आपला त्याच्यावरती प्रोसेसिंगसाठी सिडकोच्या बरोबर आम्ही वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पामध्ये सहभागी होतोय. या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये महानगरपालिका आणि सिडको हे 50-50% त्यामध्ये भागीदार असतील. याद्वारे संपूर्ण कचरा याच्यातून एनर्जी जनरेशनच्या मध्ये महानगरपालिका आता भाग घेत आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.